तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण आपल्या YouTube चॅनलवर एक नवीन सिरीज चालू करत आहात। त्यात आपण महाराष्ट्रातील आणि देशभरातील नवीन जे नल्ले बेरोजगार इंजिनियर आहात त्यांना आपल्या चॅनलवरती आणणार आहात। मित्रांनो, नल्ले बेरोजगार हा शब्द ऐकायला थोडासा वेगळा वाटतो आणि खूप साऱ्या लोकांना तो शब्द ऐकून हसू सुद्धा येतं। पण मित्रांनो, काय करणार आता, आपल्या महाराष्ट्रात इंजिनियर हा माणूस किती मोठा झाला तरी त्याच्या नावामागे लागणार एक टॅग आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला आपले आजचे गेस्ट आहे श्री कपिश विखे। नमस्कार सर, तुमचं इंट्रोडक्शन करून द्या तुम्ही थोड्या शब्दात। नमस्कार, माझे नाव कपिश विखे। आपले आजच्या पॉडकास्टचे जे प्रायोजक आहेत पवन आरसे। आम्ही आमचा शिकण्याचा एकत्र जीव काढला होता, त्यामुळे आमच्या दोघांची अशी घट्ट मैत्री कॉलेजपासून आहे। त्यांना मी माझ्या ज्या कॉलेजपासून ते इथपर्यंत प्रवासाचे जे अनुभव आहे ते शेअर केलेले आहे। त्याच्याबद्दल ते अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचायचे यासाठी त्यांनी खास पॉडकास्टचे आयोजन केले। तर मित्रांनो, मी तुम्हाला पॉडकास्ट चालू करण्याच्या अगोदर सांगू इच्छितो, कपिश विखे आणि मी एकाच क्लासमध्ये शिकत आहात इंजिनिअरिंगला। आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या आयटी कॉलेज या कॉलेजमधून आम्ही इंजिनिअरिंग पास आउट तर नाही झालो, आम्ही सध्या सेकंड इयरला आहे। आणि सेकंड इयरला जात असताना त्यात माझी वायडी लागली, त्या कारणामुळे मी हा एक नवीन प्रकल्प म्हणून व नवीन एक स्टार्टअपच्या युगाने त्याच्याकडे पाहतोय आणि ते चालू करतोय। तर मित्रांनो, हा आमचे काही सुरुवातीचे व्हिडिओ आहे, यात आमचे काही बोलताना शब्द अडखळण, काही शब्दात मिस्टेक होईल, या सर्व तुम्ही सहन करून घ्या। तर मित्रांनो, मी कपिशला सर्वात पहिला प्रश्न विचारतो आणि तो तुमच्या सुद्धा मनात असेल की कपिशला संभाजीनगर मधलं हायटेक इन्स्टिट्यूट हे कॉलेज कोणी सजेस्ट केलं? जेव्हा मी सीईटी दिली होती तेव्हा जसं आपलं प्रत्येकाचं असते की आपल्याला चांगलं मार्क्स पाहिजे, चांगलं कॉलेज भेटायला हवं, पण माझंही तसं एक स्वप्न होतं। पण जेव्हा मी मराठवाड्यात येऊन बघितले, इथल्या मुलांची परिस्थिती बघितली, तर मला कुठे ना कुठे जे काही आपला प्रत्येकाला मोठ्या शहरांमध्ये जायचा जे आवड असते ते थोडी कमी होऊन या मुलांमध्ये वावरणं मला थोडं चांगलं वाटलं। इथल्या मुलांच्या समस्या जाणून घेणे याच्यामध्ये मला अधिक रुची वाटली, त्यामुळे संभाजीनगर शहरात जसं काही मराठवाड्यातलं मोठं शहर आहे तिथे येऊन राहणं हे मला अधिक योग्य वाटलं, जेणेकरून इथल्या मुलांमध्ये राहून त्यांच्या समस्या काळजीपूर्वक घेणे व त्यांचे निराकरण करणे हे मला अधिक सोपे जाणार। त्यामुळे फॉर्म भरताना मी असे एक कॉलेज बघितले होते आणि एकदम खालच्या ऐवजी जिथं जे गोरगरीब मुलं ज्यांना कमी मार्क्स मिळाले तिथे ॲडमिशन घेतली, अशाच कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घ्यायचे ठरवले होते, त्यामुळे त्यांच्यासोबत माझं पण इथे। तर मित्रांनो, कपिशचा ॲक्च्युली या कॉलेजला येण्यामागचा उद्देश असा होता की कपिश हा एक मोठ्या शहरातून आलेला आहे आणि त्याला लहानपणापासून त्याची घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे तो मोठ्या शाळेत शिकला आहे। पण त्याला जे ग्रामीण भागातले मुलं असतात, ते झोपडपट्टीतले मुलं असतात, त्यांचे जीवन कार्य कसं आहे, ते एकदम ग्रामीण भागातून शहराकडे येतात, त्याचं राहणीमान कसं राहतं, ते एकदम कमी पैशात कसे ऍडजस्ट करतात, या सर्व गोष्टी कपिशला त्याच्या पुढच्या फ्युचरसाठी जाणून घ्यायचं होते। म्हणजे जेणेकरून कपिश जे काही भविष्यात चालू करत, एखादा उद्योग म्हणा, काही म्हणा, ते चालू करत, या सगळ्या गोष्टीत सगळ्या ठिकाणामधल्या लोकांचं एक अभ्यासीकरण म्हणू शकतो आपण त्याला, ते कपिश वयाच्या 18 ते 19 वर्षातच करत होता। म्हणजे तुम्ही कपिशची बुद्धी क्षमता समजू शकता की कपिश इतक्या कमी वयात त्याची विचार करण्याची क्षमता ही खूप मोठी आहे। आणि कपिश माझा मित्र असताना मी कपिशकडून खूप साऱ्या गोष्टी शिकलो आहे। तर मी कपिशला पुढचा प्रश्न विचारू इच्छितो की कपिश, तू या कॉलेजला आल्यानंतर तू इथे काय काय गोष्टी नोटीस केल्या आणि इथे आल्यानंतर तुला इथल्या कोणत्या गोष्टी आवडल्या, त्या तू खाण्यात म्हणू शकतो किंवा लोकांच्या वागणुकीत म्हणू शकतो। म्हणजे एक प्रकारे या एरियामधला लोकांचा वापर कसा आहे, हा एरिया कसा आहे, आणि जे काही स्टुडंट त्यांना छत्रपती संभाजीनगर मधील हायटेक कॉलेजला इथून पुढे ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छितो, त्यांनी घ्यायला पाहिजे, ते वातावरण चांगलं आहे, मेस वगैरे, म्हणजे सर्व बारीक गोष्टी की ते एक त्यांना शेड्यूल देऊ शकतो, तू एक रोडमॅप देऊ शकतो त्यांच्या पुढील इंजिनिअरिंग भविष्यासाठी। जेव्हा सर्वप्रथम मी माझ्या शहरामधून इथे आलो तर तो मला एक असा वेगळा जो कल्चर शॉक असते तो जाणवला। इथले लोक वेगळे, भाषा वेगळी, हवा वेगळी, त्यांची चालणे, बोलणे, राहणे, सर्व बाबींमध्ये खूप मोठा फरक होता। त्यामुळे इथं ऍडजस्ट व्हायला मला नक्कीच काही ना वेळ लागला, पण एवढा नाही। जे माझे काही मित्र होते त्यांच्यामध्ये राहून लवकरात लवकर मी अशा वातावरणामध्ये ऍडजस्ट झालो, त्यामुळे त्यांचे सुद्धा आभार की त्यांनी मला परिस्थितीत जुळवून घेण्यामध्ये खूप अशी मदत केली। नक्कीच कपिश, तू सुद्धा आम्हाला खूप सारी मदत केली। कपिशने आम्हाला खूप साऱ्या नवीन गोष्टीबद्दल सांगितलंय जे की आम्हाला माहीत नव्हत्या। आणि ग्रामीण भागातील मुलांना म्हणजे असं आपण शहरात येतो तर त्यांना एक भीती असते की बहुत तिथले लोक कसे असेल, पण कपिश एक मोठ्या बॅकग्राऊंड मधून असताना सुद्धा तो आमच्या सोबत ऍडजस्ट करतो
आणि कमी पैशात कसं वागायचं काय, म्हणजे कपिशकडून एक सर्वात महत्त्वाची शिकण्यासाठी गोष्ट मी नोटीस केली मित्रांनो, एकदम कमीत कमी पैशात कसं आपलं जीवन कार्य आपण जगायचं. म्हणजे मागं किती पैसा असला तरी कमी पैसे खर्चा, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पैशाची गरज आहे तिथेच पैसे खर्चणं, आलतू फालतू दिवस घरात काही खाणं नाही, बिनकामी पैसा खर्च करणं नाही. म्हणजे कपिशच्या घरी जवळपास मित्रांनो खूप सारं असं समजा आपण म्हणू शकतो कपिश एक हाय लेवल बॅकग्राऊंड मधून येतो, तरी सुद्धा तो एकदम अशी सर्वसामान्य लाईफस्टाईल जगतो. तीच आम्हाला कपिशची एक गोष्ट खूप जास्त आवडते. तर कपिश तू पुढील आमच्या जे काय आपले व्ह्यूअर, मला तर वाटतं आपला हा पहिलाच पॉडकास्ट असल्यामुळे मी सांगू शकत नाही आपले व्ह्यूअर कोण असतात, पण मी एक अंदाजे लावू शकतो आपली टार्गेट ऑडियन्स मित्रांनो एक 18 ते 25 ते 30 ह्या वयोगटातली आपली टार्गेट ऑडियन्स ना. तर कपिश तू तुझ्या ह्या जीवन कार्यामधून ह्या ऑडियन्सला काय शिकवण देईल की त्यांनी त्यांचं जीवन कार्य कसं जगायला पाहिजे, पैसे योग्य त्या ठिकाणी कसे खर्च करायला पाहिजे, आई वडिलांना पैशासाठी जास्त तंग नाही करायला पाहिजे, या सर्व गोष्टी कपिश तू कशा मॅनेज करतो व तू त्यांना कशा सांगशील त्या? खरं तर सध्या मी सध्या एक स्टुडंट आहे, जसं तुम्ही बघू शकता. माझं पण कॉलेज आहे, जे दररोज असाइनमेंट प्रॅक्टिकल, मी पण सध्या तेच करत आहे. तर मी आता तुमचा वयोगट जे काही माझ्यापेक्षा मोठे त्यांना तर सल्ला देता इतकंच, मी काही एवढा मोठा नाही. जे काही आपल्यासारखे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे जे काही आजूबाजूच्या कॉलेजमधले विद्यार्थी आहेत त्यांना माझा एक सल्ला नसून एक जसं आपलं मित्रांना आपण सांगतो, अनुभव देतो, त्याच प्रकारे माझं एक सांगणं आहे की जसं आपण आपल्याला प्रत्येकाला जेव्हा आपण ॲडमिशन घेतो वाटते की अरे आता घेतली, आता आपण फार मोठा आपल्याला अभ्यास करून पेपर काढून चांगले मार्क्स घेऊन एक प्लेसमेंट आपल्याला चांगलं भेटेल, आपले आई वडील आपल्याला चांगलं, ज्यांनी आपल्याला एवढा खर्च केला त्यांना आपण काहीतरी त्याचं जे योगदान आहे त्यांचं कुठं वाया नाही गेलं पाहिजे याचा आपण विचार करतो. तर प्रत्येकाची जी इच्छा असते, पण नंतर मुलं इथे येऊन येतात, त्यांचे काही समजा फेल होतात, बॅक पडतात, कोणाचे मित्र मैत्रीण, कोणाचं काय ब्रेकअप होते, कोणाचं प्रेम होते, त्याच्यामध्ये मुलं गुरमुटून जातात. त्याच्यामुळे त्यांना अशा नैराश्य, डिप्रेशन यापासून फार मोठा धोका आहे. जर मी दररोज बघतो माझ्या आजूबाजूची मुलं सुद्धा या समस्येने ग्रस्त आहेत. तर मी माझा सल्ला त्यांना देत असतो की नाही, आपले ध्येय नाही आहे, आपले ध्येय जे आहेत त्यापर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी जे मेन आपलं जे कार्य आहे अभ्यास करणं, त्याच्यावर आपल्याला फोकस. म्हणून आता मला जसं रोज माझा हा शेड्यूल ठरलेला आहे की दररोज म्हणजे 1 तास या विषयाला द्यायचा, 1 तास या विषयाला द्यायचा, जेणेकरून मला एकदम वेळेवर अभ्यास करायची गरज पडत नाही. मी त्याच्यामुळे म्हणजे एवढा मोठा नाही पण टॉपर तर नाही म्हणू शकत, पण चांगले मार्क घेऊन विषय असे पास होतो. तर सांगायचा प्रयत्न हेच की जे आपल्या इच्छा असतात सुरुवातपासून आपण जे बघत असतो ॲडमिशन घेताना, त्या कुठे ना कुठे मधल्या कालखंडात त्या थोड्या कमी होतात. तर त्याने आपण खचून जाऊ नये आणि आपला जो प्रयत्न आहे ते आपण सुरू ठेवावे, जेणेकरून आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यात जास्त वेळ लागणार. मित्रांनो, म्हणजे कपिशने अगदी थोडक्यात एवढं खूप सुंदर असं उत्तर दिलंय. म्हणजे मित्रांनो, कपिशने सर्व गोष्टी म्हणजे एका इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला किंवा कुठल्याही फील्डच्या स्टुडंटला एक त्याच्या जीवन कार्यामध्ये कसला शेड्यूल पाहिजे, कोणत्या सब्जेक्टला किती टाइम दिला पाहिजे, प्रॉपर अभ्यास कसा केला पाहिजे आणि कमी पैशात तो कसा राहायला पाहिजे, हे सर्व गोष्टी त्याने एकदम थोडक्यात सांगितलं आहे. तर कपिश, मी तुला पुढचा प्रश्न विचारू इच्छितो की आता आपण सध्या दोघे पण सेकंड इयरला आहोत. तर तुझा कॉलेज नंतरचा काय विचार आहे? तू जॉब करणार की काय करणार, का तुझा काही घरचा घरगुती बिझनेस त्याला तू समोर नेणार? खरं तर जेव्हा आपण इंजिनिअरिंगला येतो तेव्हा आपल्या डोक्यात फक्त एकच गोष्ट असते, ते म्हणजे प्लेसमेंट घेऊन एखाद्या चांगल्या मोठ्या IT कंपनीमध्ये नोकरी करणे, हे करणे. पण जसे जसे आपण जवळ संपत्ती आपली डिग्री होते ते आपण जवळ तेव्हा आपल्या लक्षात येते की नाही, आपल्याला कुठेतरी त्या लक्ष्यापासून अजून आपण बरेचसे दूर आहोत. तेव्हा आपल्या डोक्यात अलग अलग कल्पना येतात की नाही, आता मला हे ध्येय सोडून कोणी बिझनेस शिकला जाते, कोणी स्वतःचं सोशल मीडियामध्ये करिअर करू इच्छिते. तर अशा प्रत्येक जे कल्पना आहेत त्या आपण त्याला एकदम दाबू नये, त्याच्यावर आपण दररोज काही ना काही, जसं आता पवन माझाच मित्र आहे, त्याचं पण एक स्वप्न होतं की तो पण चांगला अभ्यास करणार, हे करणार, आणि त्याचं पण त्याला जेव्हा त्याच्या काही 1-2 विषय बॅक लागल्यावर त्याला समजलं की नाही, जर आपण त्याच्याच मागे लागत राहिलं तर ते ध्येय काही आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे त्याचा जो इंटरेस्ट होता जसा सोशल मीडियामध्ये, जसं आपल्या पुढे हा जो पॉडकास्ट त्यांनी घेतला आहे, तो सुद्धा याच विचार आहे की जर आपण ज्या अभ्यास सोडून जे काही याच्यात इंटरेस्ट असेल तो आपण डेली टू डेली त्या विषयांमध्ये आपण जे काही कोर्स आहेत हे करून त्याच्यात एकदम परफेक्शन घ्यायला पाहिजे, जेणेकरून जर आपल्याला आपली जी नोकरी करायची जर समजा आपल्याला भेटली पण नाही एखादी, तर त्याच्याशिवाय आपल्याकडे दुसरा एक जो साईड बिझनेस असते तो असला पाहिजे. आणि बाकीच्यांना हेच सांगणं आहे की जर तुम्हाला काही जण करतात पण म्हणजे नोकरी, पण त्याच्यात की त्यांना नैराश्य म्हणजे येते की नाही आपल्याला पॅकेज कमी आहे किंवा घरच्यांना आपल्याला पैसा वाटवा लागते, अजून अनेक विषय असतात.
तर म्हणणं एवढं की जर तुम्ही आपले ध्येय ठरवले आहे तर तिथपर्यंत पूर्णपणे पोहोचायला हवे, आणि जर नाही तर असं काही त्याच्यात मोठी गोष्ट नाही आहे. अनेक गोष्टी आहेत जे आपण ट्राय करू शकतो आणि ते नक्कीच तुम्ही ट्राय करायला हवे. त्याच्यात तुम्ही सक्सेस होऊ शकता नाही असं, पण करणं हे मात्र आपल्या हाती. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता कपिशने अगदी असं सुंदर उत्तर दिलंय. ऍक्च्युली मला कपिशकडून ही अपेक्षा सुद्धा नव्हती की कपिश हे उत्तर देत असताना त्यात माझं उदाहरण देईल. कपिशनं माझं स्वतःचं उदाहरण दिलंय. मित्रांनो, मी माझ्याबद्दल थोडंसं तुम्हाला सांगू इच्छितो. कपिश आणि आम्ही दोघं सोबत असताना सारखाच अभ्यास करून सुद्धा माझे इंजिनिअरिंगला 2 ते 3 विषय बॅक लागले, आणि ते बॅक लागताना मी निराश होऊन एक नवीन गोष्टीची सुरुवात केली, ती म्हणजे तुमच्या समोर आपला पॉडकास्ट. तर मित्रांनो, हे पॉडकास्ट सुरू करण्यामागचे हेच कारण आहे की आपण एखाद्या फील्डमध्ये मेहनत करून सुद्धा आपण त्यात सक्सेसफुल नसन होत, किंवा तिकडे आपला जास्त कल नसन, तर आपला कोणत्या गोष्टीकडे जास्त कल आहे, आपल्याला कोणत्या फील्डमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, हे आपण आपल्या कॉलेज लाईफमध्ये चालू करायला पाहिजे. कारण की कॉलेज लाईफमध्ये मित्रांनो आपल्याला जो टाइम भेटतो तो कॉलेज लाईफच्या नंतरही भेटत नाही आणि कॉलेज लाईफच्या अगोदर सुद्धा भेटत नाही. तर मित्रांनो, तुम्हालाही सुद्धा कॉलेजच्या व्यतिरिक्त दुसऱ्या काही व्यतिरिक्त स्किलमध्ये हे असेल, इंटरेस्ट असेल, जसं की मी तुम्हाला काही उदाहरणं देऊ शकतो. ॲक्च्युली आपलं व्हिडिओ एडिटिंग झाले, ग्राफिक डिझाईन झाली, यासारख्या खूप साऱ्या गोष्टी. मित्रांनो, कंटेंट तुम्हाला ॲक्च्युली जसे उदाहरण दिले, ग्राफिक डिझाईन झालं, व्हिडिओ एडिटिंग झालं, कंटेंट रायटिंग झालं, त्यातूनच कपिश अभ्यास करत असताना सुद्धा कंटेंट रायटिंग करतो. तो ॲक्च्युली इंटरनॅशनल व नॅशनल क्लायंटसाठी कंटेंट लिहितो. तो त्याची इंग्लिश लँग्वेज खूप जास्त परफेक्ट असल्यामुळे तो इंग्लिशमधून त्यांना कंटेंट लिहून देतो. मित्रांनो, ॲक्च्युली कपिशने जोस्टॅकवर जे इंटरव्ह्यू म्हणजे जोस्टॅकवर जे लोक इंटरव्ह्यू देतात ते लोकांना सुद्धा कंटेंट प्रोव्हाइड केलंय. ते लोक जे त्यांची स्टोरी सांगतात ते कपिश त्यांच्या मागं कपिशचा एक हात म्हणू शकतो आपण. म्हणजे कपिश जे आर्टिकल लिहितो तेच पाठ करून किंवा वाचून ते तिला हे करतात. आणि कपिशची एक वेबसाईटवर सुद्धा काम चालू आहे. त्याच्यावर तो एका प्रकारे न्यूज आर्टिकल पब्लिश करणार आहे. म्हणजे जे आपल्या डेली न्यूज असतात त्या थोडक्यात 60 ते 70 सेकंदात वाचल्या जाईल एवढ्या शब्दात तो लिहून त्या न्यूज वेबसाईटवर पब्लिश करणार आहे. नक्कीच कपिशची वेबसाईट जेव्हा पब्लिश होईल तेव्हा आपण डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच लिंक देऊ. तर कपिश, माझा तुला पुढचा असा प्रश्न आहे. तर मित्रांनो, कपिशला मी पुढचा प्रश्न विचारत होतो की जो आपल्या परिस्थिती रिलेटेड आहे. तर कपिश, मला असं सांगतो की तू ॲक्च्युली कॉलेजच्या अगोदर जिथल्या वातावरणात राहत होता, त्या एन्व्हायरमेंटलमध्ये राहत होता, आणि तू तिथून अचानक इकडे शिफ्ट झाला शहरात. म्हणजे अगोदर पण तू शहरातच राहत होता, पण वातावरणात नक्कीच तुला काही बदल वाटला असेल इकडच्या लोकांमध्ये, त्यामध्ये. तर तू जरा असं उदाहरण दे की खरं तर मी जिथून म्हणजे प्रत्येकजण आपलं अलग अलग ठिकाणी राहतात, प्रत्येकाची परिस्थिती पण आपल्यासारखी नसते. पण मी जसं घरी होतो तेव्हा घरी म्हणजे कोण्याच गोष्टीची मला काही कमतरता नव्हती. जेव्हा मागितले तेव्हा पैसे भेटायचे, हे करायचे. पण जेव्हा मी इथल्या मुलांची परिस्थिती बघितली तेव्हामधून मला अंदरून कुठे ना कुठे एक असं दुःख झालं की नाही, आपल्याला जेवढं मिळत आहे तेवढं इथल्या मुलांकडे तेवढं सुख नाही आहे. त्यामुळे जसं मी इथं ग्राउंड लेवलला पोहोचलो तेव्हा मला अनेक त्यांच्या समस्या दिसल्या होत्या की जसं मी आपल्याकडे प्रत्येकाला एन्जॉय करायसाठी पैसे असतात, हे असतात. इथल्या मुलांकडे तेवढ्या काही सुविधा नव्हत्या. त्यांच्याकडे एकदम साधे फोन होते, त्यांना लॅपटॉप म्हणजे काय याची सुद्धा माहिती नव्हती. तर मला हे पाहून एकदम दुःख झाले. नंतर मी त्यांच्याबरोबर जेव्हा काम करायला लागलो तेव्हा त्यांच्यातच म्हणजे त्यांना मी एकदम असं वेगळं वाटू नये त्यासाठी त्यांच्यासारखं त्यांच्यासोबत भूक लागली तर वडापाव खाणे, हे खाणे, त्यांना जर पैसे नसल्यास त्यांना देणे तेवढे, जर कधी कधी जर त्यांचा खर्च जास्त होत असेल त्यांना समजावून सांगणे की नाही आपला खर्च जास्त होत आहे, जेणेकरून त्यांना पण एकदम असं खर्चाचा याचा हिशोब यावा आणि ते घरच्यांना एकदम त्यांचा असा बोज असा वाटू नये. आणि जेव्हा मी इथे आलो तेव्हा जे मित्र होते त्यांच्या याच्यात लँग्वेजमध्ये म्हणजे बोलण्यात चालण्यात म्हणजे खूप मोठा फरक असते. पण तेच जेव्हा मी आलो इथे तेव्हा तो फरक असा मला काही नवीन असा जाणवला नाही, कारण त्यांच्यामध्ये मी लवकर मिसळून गेलो होतो. त्यामुळे ते पद्धत जी आहे ते मला लवकर इथे म्हणजे माझ्या याच्यात शिरली, जेणेकरून ते मला लवकर ॲक्सेप्ट करू शकले इथे. तर म्हणण्याचं एवढं की जेव्हा आपण कोणी नवीन ठिकाणी असं जातो तर तिथे कुठे ना कुठे आपल्याला सुद्धा परिस्थितीनुसार बदलायला लागते. आपली बदल असण्याची तयारी म्हणजे नक्कीच असू द्या, जेणेकरून आपल्याला काही असा भविष्यात त्रास नाही झाला पाहिजे की आपण ती आता समजा आपण एखाद्या खेडेगावातला मुलगा मोठ्या सिटीत जाते त्याला एकदम अशी अडचण होते, कारण तिथे खर्च वाढतो, लोक वेगळे बोलतात, त्यांची भाषा बदलते, जेणेकरून ते असं डिप्रेशनमध्ये जातात की नाही मी आता या शहरामध्ये कसा टिकू, पुढे माझं कसं करिअर, कशी लाईफ कशी सेटल झाली पाहिजे. तर असं काही म्हणजे आपली जे लँग्वेज आहे हे असेल तर ते आपण ठेवली पाहिजे, त्याला काही असं बदलण्याचा फार मोठा काही प्रश्न होत नाही. आणि एवढंच की जे पण आपण करत आहात ते मन लावून करा, त्याच्यासाठी म्हणजे आपल्याकडे सुविधा असतील नसतील त्याचा काही नाही, छोट्यातल्या छोट्या वस्तूपासून जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्ही नक्कीच एका दिवशी मोठं काही करू शकता. अगदी अगदी बरोबर कपिश तुझं. तर मित्रांनो, कपिशने खूप छान असं उत्तर सांगितलंय. तुम्ही व्हिडिओ नक्कीच एकदम असा
एकांती बसून पहा आणि व्हिडिओ असा एकदम थांबवून किंवा आता थोडासा पाहतो नंतर थोडासा पाहतो असा बिलकुल भी व्हिडिओ पाहू नका, कारण की आपला पॉडकास्ट जास्त मोठा नाही. कपिशला मी एक शेवटचा प्रश्न विचारतो की कपिश, तुझं जे आमचे व्ह्युअर आहे जी त्यांना त्यांचं ड्रीम आहे की फ्युचर इंजिनिअरिंग करायचं, एक IT कंपनीत जायचं, सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं आणि फील्डमधले इंजिनियर्स बनायचं, तर त्यांना तू काय सांगू इच्छितो? त्यांनी इंजिनिअरिंग क्षेत्रात यायला पाहिजे, इंजिनिअरिंग क्षेत्राला स्कोप आहे की खूप सारे लोक आपल्या इंजिनिअरिंगला ट्रोल करताय, त्याच्यावर मीम्स बनवत आहे की इंजिनिअरला जॉब नाही काय, याबद्दल तू आमच्या व्ह्युअर्सला काय सांगणार? जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला इंजिनिअरिंग करायचे आहे, तेव्हा अनेक जेव्हा आपण मोबाईलवर सर्च करतो चांगले कॉलेजेस कोणते आहेत, चांगलं जेव्हा असं आपला म्हणजे रिझल्ट लागते, तेव्हा आपण प्रत्येक गोष्टी की कोणाचा कट ऑफ किती आहे, फीस कोणाची, कोणाचं प्लेसमेंट सांगतो, तो अनेक म्हणजे कॉलेजकडून आपल्याला कॉल येतात, सर्च येतात, मुलांचे येतात, आपण साईन बोर्ड होल्डिंग वगैरे सगळे इकडे माहिती असते की इथे कॉलेज, इथे ॲडमिशन आहे, इथे ॲडमिशन आहे. पण आपल्याला समजायला पाहिजे की असं काहीच नसते, हा फक्त सर्व एक देखावा असतो. खरं जे टॅलेंट जे काय आहे ते आपल्यामध्ये आहे. आपण त्या गोष्टीला किती पुढे चाललो आहे, त्या गोष्टीची किती प्रॅक्टिस करत आहे आणि खरंच आपल्याकडून ते होणार की नाही याचा आपल्याला उदार असायला पाहिजे. कारण इंजिनिअरिंगमध्ये हुशार असून तुम्हाला काही चालत नाही. प्रत्येक आपल्या तुमच्या होऊ शकतो, तुमच्या क्लासमधला प्रत्येक मुलगा हुशार असेल, पण प्रत्येकालाच कोणत्या कंपनीमध्ये प्रत्येक जणच काही जॉब लागू शकत नाही. जर समजा 3 जागा असल्या आणि पूर्ण असला, त्याच्यामधून एकदम जे काही टॅलेंट आहे तेच त्यांना घेतलं जाते. त्यामुळे स्वतःच्या स्किलवर काम करणे, वेगवेगळ्या लँग्वेज शिकणे, जे काही सोशल मीडियाचं आता काही म्हणतात की नाही सोशल मीडियापासून आपण दूर राहिलं पाहिजे, नाही, पण ते त्याचा आपण असा गैरफायदा न उचलता त्याच्याकडे एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतात. जेवढ्या काही आता कॉलेज पण सुद्धा आपल्याला नाही शिकू शकतात, त्याच्यामध्ये त्या सोशल मीडियामध्ये तेवढी पॉवर आहे की ते आपल्याला तेवढं कॅपेबल बनवू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे येताना त्या गोष्टीचा कोणाकडून असा सल्ला घ्यावा, पण त्या सल्ल्याचे स्वतः आपण अनुकरण करून सोशल मीडियावर बघून की खरंच यांनी जे सांगितलेली माहिती 100% बरोबर आहे की नाही याची खात्री करूनच या क्षेत्राकडे यावी अशी माझी सर्व विद्यार्थ्यांना. अगदी बरोबर मित्रांनो, कपिशने एकदम सोप्या भाषेत असं आपल्याला सांगितलंय की कंपनीत जॉब हे सर्वांना तर भेटणारच नाही, कारण की ज्या कंपनीत 3 ते 4 वॅकन्सी आहे तिथं 100 ते 150 मुलं अप्लाय करत असाल तर त्यातील ते 100 ते 150 मुलांना घेऊ शकणार नाही. ज्या मुलांमध्ये खरंच त्या कंपनीला आवश्यक अशा स्किल आहे, कंपनी त्याच मुलाला. पण मुलांना मी तुम्हाला एक सल्ला देतो, जो की कपिशना पण सांगितला की तुम्हाला कंपनीत जॉब नाही भेटला किंवा इतर गोष्टींमध्ये तुम्हाला नाही हे झालं, म्हणजे काही चांगलं नाही केलं आलं तरी तुम्ही हारून जाऊ नका, कारण की आपण एका गोष्टीत नाही तर दुसऱ्या गोष्टीत म्हणजे आपल्यामध्ये काय स्किल आहे त्या तुम्ही ओळखायला हव्या. कपिशने सोशल मीडियाचं सुद्धा खूप छान असं उदाहरण दिलंय. कपिशने सांगितलं की सोशल मीडियाचा खूप सारे विद्यार्थी गैरफायदा घेते. सोशल मीडिया हा फक्त इंस्टाग्राम, फेसबुक हे फक्त रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, यातून तुम्ही खूप साऱ्या अशा गोष्टी घेऊ शकतात त्या की आपले कॉलेजेस, आपल्याला मोठे कोर्सेस या गोष्टी शिकवू शकत नाही, ते तुम्हाला सोशल मीडियावर अगदी फ्रीमध्ये घेतले जाईल. फक्त तुमच्या स्वतःवर आहे की तुम्ही सोशल मीडियामधून काय घेतात, तुम्ही कोणाला फॉलो करतात, तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्ही कोणत्या क्रिएटर्सना बघतात, कोणत्या इन्फ्लुएन्सरला तुम्ही फॉलो करतात. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक सल्ला म्हणून सांगू इच्छितो, सोशल मीडियाचा चांगल्या गोष्टीसाठी वापर करा, तुमच्या स्किल डेव्हलप करण्यासाठी वापर करा. आणि मित्रांनो, आता इथून पुढचं मला तर वाटतं जे युग आहे ते जास्तीत जास्त सगळ्यांचा कल हा सोशल मीडियावर वळत आहे. म्हणून सोशल मीडियावर एकदा नक्कीच लक्ष द्या. सोशल मीडियामध्ये तुम्ही काय अशा गोष्टी करू शकता किंवा काय अशा स्किल शिकवू शकता, त्याला तुम्ही पेड लोकांना सर्व्हिसेस देऊन पैसे कमवू शकता आणि तुमचं एक करिअर बेस ऑपॉर्च्युनिटी म्हणून त्याला घेऊ शकता. तर कपिश, मी तुझे खूप खूप धन्यवाद म्हणेल की तू आमच्या पॉडकास्ट चॅनलसाठी, व्हिडिओसाठी आम्हाला टाइम दिला. आणि मित्रांनो, कपिश आपला पहिलाच गेस्ट आहे आणि मी कपिशला जेव्हा विचारलं कपिश मी अशी एक सुरुवात करतोय, तर कपिशने मला खूप सारा दिलासा दिला आणि मोटिवेशन म्हणाल तुम्ही त्या टाईपचं मोटिवेशन दिलं. ॲक्च्युली माझ्याकडे चांगला मोबाईल नव्हता, तर मी हा व्हिडिओ सुद्धा कपिशच्या मोबाईलमध्ये शूट करत आहे. आम्ही हा 700 रुपयाचा माईक मेस न लावता हा माईक मी खरेदी केला आहे. घरच्यांना कसं मित्रांनो, आपल्याकडे जे काही आपण गोष्टी सुरुवात करतात, आपल्या सुरुवातीला सगळ्या गोष्टी तर अवेलेबल राहणार नाही. आपल्याला थोडं का होईना आपल्या स्वतःचा जीवाला मारून म्हणण्यापेक्षा पोटाला मारून काही गोष्टी, ज्या गोष्टीकडे आपल्याला कल आहे त्या गोष्टी कराव्या लागतात. तर कपिश, मी तुझे पुन्हा एकदा धन्यवाद करतो. सर्वांना धन्यवाद. जेवढ्या प्रेक्षकांनी बघितला हा पॉडकास्ट, जर एकाचही जर माझे जे काही मी पॉईंट सांगितले, जर एकाचाही स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी जर माझे पॉईंट महत्त्वाचे वाटले असतील तर त्याचा मी एकदम आभारी आहे. आणि फवंडे चॅनलला तुम्ही नक्कीच फॉलो, सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे जीवन जे बदलायचं आहे आपल्याला, आपल्या करिअरशी संबंधित, आपल्याला जे काही करिअर आहे, जे व्यवसाय याचे संबंधित असे जे पॉडकास्ट आहे नवीन पुढे येणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या पॉडकास्टसाठी तयार राहा. धन्यवाद. तर मित्रांनो, अगदी बरोबर कपिशने आपल्या एक तुम्हाला कॉल टू ॲक्शन म्हणून सांगितलं आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मित्रांनो या पॉडकास्टमधून मी तर सांगतो नक्कीच
जर कधी 100 लोक हा पॉडकास्ट पाहत असेल तर एकाच्या जीवनात सुद्धा काही काही थोड्या गोष्टी तो आमच्या पद्धतीने शिकू शकतो. सर्व मुलं तर आम्ही जे सांगतोय ते अप्लाय करणार किंवा आम्ही ज्या गोष्टी सांगतोय त्या 100% बरोबर राहील सगळ्याच्या जीवनासाठी आम्ही असं सुद्धा म्हणत नाही. तर मित्रांनो, असेच आपले हे पॉडकास्ट सिरीज चालू राहण्याकरता तुम्ही नक्कीच आपल्या पॉडकास्ट चॅनलला सपोर्ट करा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारात शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट पॉडकास्टमध्ये नवीन गेस्ट